अगदी कमी टाईमात बनवा हा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. आता आपण यात टाकणार आहोत 1 कप पोहे. तर बघा इथे मी 1 कप पोहे यात ॲड केलेले आहे. सोबतच आता आपण यात टाकणार आहोत 2 ग्लास पाणी. तर बघा या प्रकारे मी येथे 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण पोहेला स्वच्छ असं वॉश करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता हाताच्या मदतीने आपल्याला एकदम छान असं याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आता आपण यातलं सर्व पाणी काढून घेऊ. तर 2 ते 3 पाण्याने मी याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. तर तुम्ही बघू शकता आपले पोहे एकदम सॉफ्ट बनवून तयार झालेले आहे. आता आपण यात टाकणार आहोत 2 चमचे बेसन. बेसन टाकल्यानंतर आपण हाताच्या मदतीनं याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याचा एकदम सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपला डो रेडी आहे. साईडला मी एक बाउल घेतलेला आहे. आता येथे मी एक मीडियम साईजचं उकडलेलं आलू घेतलेलं आहे. याच्यावरचं टरपलं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला व्यवस्थित ग्रेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला एकदम छान असं ग्रेट करून घ्यायचं आहे. आता आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला. सोबतच आपण यात टाकणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण यात ॲड करणार आहोत अर्धा चमचा जिरा पावडर. आपण जिरा पावडरच्या ऐवजी जिरासुद्धा ॲड करू शकता. सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी पावडर. हळदी पावडर टाकल्यानंतर या सर्व वस्तूंना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याचा एकदम सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे. आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व वस्तू एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यातून थोडासा पोषण घेऊ आणि आपल्याला ज्या पण शेपमध्ये हा नाश्ता बनवायचा आहे ते शेप आपण याला देऊन घेऊ. तर तुम्ही बघू शकता मी याला एकदम छान असं सिलेंडरवाले शेपमध्ये बनवून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता याला किती छान असा शेप आलेला आहे. याच प्रकारे मी बाकीचे सुद्धा करून घेतलेले आहे. तर साईडला आपला पोहे आणि बेसनचा डोसुद्धा एकदम सॉफ्ट असा बनवून तयार झालेला आहे. आता आपण हाताच्या मदतीने या प्रकारे याला असं चपटं करून घेऊ. आता आपण आलूवाली फिलिंग याच्यात ॲड करू आणि या प्रकारे आपण याला व्यवस्थित कवर करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं कोटिंग करून घेतलेली आहे. याच प्रकारे आपल्याला बाकीचे नाश्तेसुद्धा तयार करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व बनवून तयार केलेले आहे. साईडला मी एक बाउल घेतलेला आहे. यात आपण टाकणार आहोत 2 चमचे मैदा. मैदा टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत थोडंसं पाणी. तर बघा इथे मी थोडं पाणी ॲड करणार आहे आणि याचं आपल्याला एकदम सॉफ्ट असं पेस्ट बनवून रेडी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला थोडं पाणी ॲड करून या प्रकारे याची पेस्ट बनवून रेडी करायची आहे. आता आपण यात टाकणार आहोत थोडंसं मीठ. मीठ टाकल्यानंतर वापस आपण या सर्व वस्तूंना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवून रेडी करायचं आहे. साईडला मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपण हे मिश्रणला व्यवस्थित हलवून घेऊ आणि आपण जे नाश्ते बनवलेले आहे ते यात डीप करू आणि मैद्याची व्यवस्थित याला कोटिंग करून घेऊ. आता आपण याला गरम ऑइलमध्ये सोडून देऊ. तर याच प्रकारे आपण सर्व यात टाकणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियममध्ये ठेवू आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एका साईडने हे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहे. याच प्रोसेसने आपण याला दुसरी साईडने पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात याला किती छान असा कलर आलेला आहे आणि किती टेम्पटिंग बनवून रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता आपला नाश्ता एकदम छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपला सुपर टेस्टी पोह्यापासून बनणारा हा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता याची फिलिंग पण किती छान अशी फील झालेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.